एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी येथील तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष व बाजार समितीचे अरुण तनपुरे व त्यांचे सुपुत्र हर्ष तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केल्यानं निश्चित राहुरी व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद वाढली आहे। त्यांच्या पक्षप्रवेशानं सर्व कार्यकर्त्यांना आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजित कदम यांनी दिली। तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भविष्यात आमच्याबरोबर दिसतील असा गौप्यस्फोटी अजित कदम यांनी केला। काल पार्टी कार्यालयात मुंबई येथे राहुरी तालुक्याचे मार्केट कमिटीचे चेअरमन व राहुरी कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे व त्यांचे चिरंजीव हर्ष तनपुरे हे अजितदादांना भेटण्याकरता पार्टी कार्यालयामध्ये आले असताना त्यानंतर दादांची आणि त्यांची एकत्रित चर्चा झाली आणि त्यानंतर दादा आणि ते एकत्रित देवगिरीवर गेले आणि तिथं त्या ठिकाणी सुनील तटकरेचे प्रदेशाध्यक्ष, आमदार दाते सर, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, युवकचा अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अरुणसाहेब तनपुरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये काल प्रवेश झाला। या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस राहुरी तालुक्याला आणि श्रीरामपूर तालुक्याला मोठी ताकद मिळणार आहे। एक भाग असा की आम्ही सर्वजण जे आहोत आम्ही शाहू फुले आंबेडकर ह्या विचारधारेवर असल्यामुळे त्यांचा आणि आमचा पूर्वीपासून एकत्रित आम्ही काम केलेलं आहे। पूर्वीपासून एकत्रित आम्ही निवडणुका लढवलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आमच्या अजितदादा गटामध्ये येण्यामध्ये त्याचा पक्षालाही फायदा होईल आणि आम्हालाही त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे। राहुरी तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत हे सगळेजण जे आहेत त्या सगळ्यांनी याचं स्वागत केलेलं आहे। माझी स्वतः अजितदादांशी त्या प्रवेशच्या बाबतीमध्ये 8 दिवसापूर्वी चर्चा झाली होती। माळेगाव कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अरुण साहेबांना मुंबईमध्ये बोलवलं होतं चर्चेसाठी। अशोक सावंत यांच्यावरती जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून दिली होती, ती त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडली। थोड्याच दिवसामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे आणि त्यानंतर राहुरीमध्ये मोठा मेळावा होणार आहे। राहुरीच्या सहकारी संस्थेला जी काय विकासाची जी खीळ बसलेली आहे ही ह्याच्यामुळे अजितदादांच्या सहकार्यामुळे सगळे बरेचसे प्रश्न आपल्या तालुक्यातले हे मिटणार आहेत आणि पुन्हा तालुका सुस्थितीत येण्याकरता अजितदादांचं पाठबळ अरुण तनपुरेच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहील अशी मला पूर्णपणे विश्वास आहे। तनपुरे कुटुंब हे मी पहिल्यापासून बघतो की त्यांचा भावभावांचा खूप एक विचार आहे, त्यांच्यामध्ये कधी दुरावा आलेला नाही आहे। ते सगळे निर्णय घेताना एकत्रित निर्णय घेतील। भविष्यातही प्राजक्त तनपुरे जे आहेत तेही आपल्याबरोबर दिसतील असा मला विश्वास आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।